बातमी छत्रपती संभाजीनगरमधून एक कल्पना भागवतचे आता अनेक कारनामे पोलीस तपासात समोर आलेत। पद्मश्री मिळवून देते म्हणून अनेक नेत्यांची तिने फसवणूक केल्याची माहिती आहे। अनेक नेत्यांकडून पैसेही उकळल्याची माहिती मिळते आहे। छत्रपती संभाजीनगर, अमरावती, हिंगोली, अहिल्यानगरमधल्या नेत्यांची तिने फसवणूक केली आहे। नागपुरातल्या एका नेत्याला राज्यसभेची ऑफर देत पैसे उकळल्याची माहिती आहे। कल्पना भागवतच्या संपर्कात असलेल्या 28 जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे। नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले पठाण यांचाही यात समावेश आहे। सिडको पोलिसांनी पठाण यांचा जबाब नोंदवून घेतलाय। कल्पना भागवतकडे केंद्रातील ऊर्जा खात्यातील सेक्रेटरी असल्याचंही फेक लेटर असल्याची माहिती मिळतेय। आरोपी डिम्पी हरजाई हा कल्पना भागवतला पद्मश्री आणि राज्यसभा देण्याची ऑफर देत होता आणि त्यानंतर कल्पना लोकांना पद्मश्री आणि राज्यसभा देण्याची ऑफर देत पैसे उकळत होती। कल्पना भागवत हिला एका हॉटेलमधून अटक करण्यात आलेली होती। ती तोतया IAS अधिकारी होती। तिचे बांगलादेश आणि पाकिस्तानमधले संबंध देखील उघड झालेले होते आणि आता तिचा हा नवीन कारनामा समोर आलाय। दरम्यान या सगळ्या संदर्भात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। महिला IAS अधिकारी त्यांनी अनेक लोकांची फसवणूक केली अशी माहिती समोर येते। नाही, त्यावर चौकशी करून कारवाई